सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, शेतकरी का बेटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बाबा आमटे, ऑप्शन बी अण्णा हजारे, ऑप्शन सी शरद जोशी, ऑप्शन डी वसंतदादा पाटील। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। याचं उत्तर आहे शेतकरी का बेटा या पुस्तकाचे लेखक शरद जोशी आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, महाराष्ट्राचे सुगंधित सोनं म्हणून कोणत्या पिकास ओळखले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गहू, ऑप्शन बी ऊस, ऑप्शन सी हळद, ऑप्शन डी तांदूळ। याचं उत्तर महाराष्ट्राचे सुगंधित सोने म्हणून हळदीला पिकाला ओळखले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोठून केली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी तोरणा, ऑप्शन सी सिंहगड, ऑप्शन डी प्रतापगड। याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापनेची सुरुवात तोरणापासून केली। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, भारतात लोकशाहीची स्थापना कधी झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी 2 ऑक्टोबर 1949, ऑप्शन डी 26 नोव्हेंबर 1949। उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। उत्तर भारतातील लोकशाहीची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, महाराष्ट्रातील गावातील सोंगाड्या म्हणून कोणास ओळखले जातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पु ल देशपांडे, ऑप्शन बी ग दी मांडगुळकर, ऑप्शन सी व पु कोळे, ऑप्शन डी वसंत नाईक। याचं उत्तर महाराष्ट्रातील गावातील सोंगाड्या म्हणून पु ल देशपांडेंना ओळखले जातात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, कोकण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी पनवेल, ऑप्शन डी नवी मुंबई। याचं उत्तर कोकण रेल्वेचे मुख्यालय मुंबईत आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, भारताचे संविधान कोणत्या दिवशी लागू झाले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी 26 नोव्हेंबर 1949, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर 1950। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 दिवशी लागू झाले। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई। याचं उत्तर भारतीय रेल्वेचे मुख्यालय दिल्ली शहरात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वाघ, ऑप्शन बी गवा, ऑप्शन सी हरिण, ऑप्शन डी ससा। याचं उत्तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी गवा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, महाराष्ट्राचे विधानसभाचे एकूण जागा किती आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 258, ऑप्शन बी 220, ऑप्शन सी 300, ऑप्शन डी 250। उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईबही करून याचं उत्तर आहे महाराष्ट्राचे विधानसभाच्या एकूण जागा 288 आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, महाराष्ट्रातील विदर्भाचा राजा या नावाने कोणाला ओळखले जातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी वसंतराव नाईक,
ऑप्शन सी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन बी विनोबा भावे। हे जो उत्तर महाराष्ट्रातील विदर्भाचा राजा या नावाने वसंत नाईक नाव ओळखले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, भारतीय संघ राज्याचा एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 644, ऑप्शन बी 780, ऑप्शन सी 593, ऑप्शन डी 718। हे जो उत्तर भारतीय संघ राज्याची एकूण जिल्ह्यांची संख्या 718 आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे, महाराष्ट्राची राजकीय राजधानी कोणत्या शहरात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी औरंगाबाद। ह्याचं उत्तर महाराष्ट्राची राजकीय राजधानी मुंबई शहरात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे, तुळशींच्या मुळांचा ज्यूस पिल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पचनक्रिया, ऑप्शन बी पोटदुखी, ऑप्शन सी हार्ट अटॅक, ऑप्शन डी मूळव्याध। उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। तुम्ही अजूनही आपले चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, सबस्क्राईबही नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर तुळशींच्या मुळांचा ज्यूस पिल्यास पचनक्रिया आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणती नदी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंधू, ऑप्शन बी भीमा, ऑप्शन सी कावेरी, ऑप्शन डी गोदावरी। जर याचं उत्तर येत असेल तर मला सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। तुम्ही अजूनही आपले चॅनललाही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।